पहलगाम हल्ल्यातील 28 देशवासियांच्या मृत्यूनंतर लष्करानं मिशन बदला सुरू केलेला आहे। यातच दहशतवाद्यांच्या घरांवरील बुलडोझर बॉम्ब टाकण्यात आला। ही कारवाई नेमकी कशी केली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं। काश्मीरमध्ये बुलडोझर बॉम्ब, दहशतवादी आसिफ आणि आदिलचं घर उद्ध्वस्त, लष्कर तैयबाला जोरदार दणका, आसिफ शेख आणि आदिल ठोकर हेच ते काश्मीरच्या बंदुकीच्या जीवावर नंगानाच करणारे हैवान। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी, सुरक्षा दलानं हल्ल्याच्या चौथ्या दिवशीच या नराधमांची घरं बॉम्बनं उडवून दिली आणि बदल्याच्या फेरीला सुरुवात झाली। सुरक्षा दलाच्या या कारवाईत आसिफ आणि आदिलचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलंय। सरकारनं या नीच दहशतवाद्यांच्या घरावर बुलडोझर बॉम्ब टाकलाय। पहलगाममधील हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला। या घटनेनं संपूर्ण देशात संताप व्यक्त होतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नापाक पाकिस्तानला थेट इशाराच दिलाय। मिट्टी में मिलाने का समय आ गया है। एकीकडे सैन्य दल अलर्टवर असताना सुरक्षा दलानं एक एक करून दहशतवाद्यांची नांगी ठेचायला सुरुवात केली। ज्या दोन दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करून टाकण्यात आली आहेत ते आसिफ आदिल कोण आहेत ते पाहूया। दोघेही लष्कर तैयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य। आसिफ शेख त्राल येथील रहिवासी, आदिल अनंतनागमधील गुरी गावचा रहिवासी। आदिल ठोकरची आदिल गुरी अशी ओळख। आदिल 2018 मध्ये प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात गेला होता। प्रशिक्षण पूर्ण करून आदिल काश्मीरमध्ये परतला। हल्ल्यासाठी आदिलची पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत झाली। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये कारवाई मोठ्या प्रमाणात सध्या सुरक्षा रक्षकांकडून करण्यात येते आणि अशीच कारवाई जी आहे ती ज्याच्यावर संशय आहे असा आदिल ठोसर याच्या संदर्भात करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की आदिलचं हे घर जे आहे ते या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे। आदिल याच ठिकाणी राहत होता, आपल्या आई आणि 2 भावांसह या ठिकाणी राहत होता। वडील देखील होते। मात्र 2018 नंतर आदिल या ठिकाणून जो गेला तो कायमचाच गेला। आसिफ शेख आणि आदिल ठोकर यांची राहती घरं उद्ध्वस्त करून भारतीय लष्करानं पाकिस्तानला थेट निर्वाणीचा इशारा दिलाय। दहशतवाद्यांविरोधात देशात सुडाग्नी भडकलाय। त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। वैदेही काणेकरसह रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।